आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, ज्वारीच्या पिठाचा डोसा। बघू शकता किती सुरेख दिसत आहे, रंग पहा किती छान आलाय, एकदम क्रंची आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे। हा डोसा करायला कुठली पूर्वतयारीची गरज नाही, तुम्हाला हवं त्यावेळेस ज्वारीच्या पिठापासून हा डोसा तुम्ही बनवू शकता। सोबत मी चटणी, हिरवी चटणी बनवलेली आहे। ही हिरवी चटणी सोबत हा डोसा खूपच टेस्टी लागतो, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। आणि ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण इन्स्टंट ज्वारीचा डोसा बनवतोय, त्याच्यासाठी 1 कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये हे 1 कप आपण ज्वारीचं पीठ टाकून घेतो आहे आणि याच्यामध्ये आपण आता 3 टेबलस्पून कांदा जो बारीक चिरलेला आहे तो टाकून घेतो आहे। 1 चम्मच आपण हिरवी मिरची टाकून घेतोय, बारीक चिरलेली। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 4 ते 5 टेबलस्पून आपण फ्रेश कोथिंबीर आहे ते बारीक चिरून टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय, इथे 3/4 टीस्पून टाकलेलं आहे मीठ। आणि या सगळ्या साहित्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून रवा टाकतो आहे, बारीक रवा टाकलेला आहे मी। आणि त्याच्यामध्ये 1 कप आपण पाणी टाकून घेतोय। ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे मी, 1 कप ते टाकून दिले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतोय। काही गुठळ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या। पुन्हा 1 कप पाणी टाकत आहे। आता 2 कप पाणी टाकून झालेले आहे, सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतो आहे आणि आपल्याला पातळ असं पीठ हवं आहे। अजून अर्धा कप आपण पाणी टाकलेलं आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आपल्याला पातळ बॅटर हवं आहे, त्याच्यासाठी अजून अर्धा कप मी पाणी टाकले, म्हणजे टोटल 3 कप पाणी टाकलेले आहे। हळूहळू टाकायचं, एकदम टाकायचं नाही। आणि 1/2 टीस्पून आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे, चिली फ्लेक्सने खूप छान रंग येतो आणि टेस्ट पण येते। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि 10 ते 15 मिनिटं ह्याला झाकण ठेवून आपण रेस्ट करायला ठेवतो आहे। आता डोस्यासोबत खायला आपण एक चटणी बनवतो आहे, त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण खोबरं घेतलेलं आहे, फ्रेश खोबऱ्याचे तुकडे करून ते टाकून घेतलेले आहे। तुम्हाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता इथे। आता हिरव्या मिरच्या मी 4 टाकलेले आहे तुकडे करून, तुम्हाला हवे तितकं मिरच्या तुम्ही टाकू शकता। आणि हा डाळवा घेतलेला आहे तो 4 छोटे चम्मच टाकून घेतलेले आहे। कोथिंबीर टाकतो आहे, 4-5 टेबलस्पून कोथिंबीर फ्रेश टाकून घेतलेले आहे आणि सवयीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे। आणि 2 मोठे चम्मच आपण दही टाकून घेतलेलं आहे। दही नसेल तर तुम्ही इथे लिंबाचाही वापर करू शकता। आणि आता ह्याला सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून बारीक असं वाटून घेतलेलं आहे। बघू शकता किती स्मूथ वाटलेली आहे आपली चटणी, ही वाटून छान तयार झालेली आहे। आपण एका बाउलमध्ये हिला काढून घेतो आहे। आता चटणी आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता त्याला तडका देतो आहे, फोडणी करतो आहे। त्याच्यासाठी 1 टेबलस्पून गरम तेल करून घेतले, त्याच्यात थोडी मोहरी टाकून घेतली, कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता आणि मोहरी छान तडतडलेली आहे आणि ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेतो आहे। बघू शकता किती सुंदर तडका झालेला आहे आणि चटणी पहा किती छान दिसत आहे, हिरवीगार। आणि आता या चटणीला आपण मिक्स करून घेतो आहे। आता 15 मिनिटं आपण रेस्ट करून घेतल्या ज्वारीच्या पिठाला। आपण झाकण उघडून बघतोय, बघू शकता किती छान सेट झाले आहे, ज्वारी छान फुललेली आहे, रवा पण आपण टाकलेला मुरलेला आहे। आता आपलं पीठ तयार झालेलं आहे, त्याची कन्सिस्टन्सी बघा किती एकदम परफेक्ट आहे, आपल्याला हवी तशी। आता आपण याचे डोसे करून घेतोय। गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे, या डोस्यासाठी नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा, म्हणजे डोसा छान निघतो। आता तवा आपला छान तापलेला आहे, त्याच्यावर थोडं 2-3 थेंब आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि गरम तव्यावर टिश्यूच्या साहाय्याने आपण ते तेल पसरवून घेतोय। थोडंसं पाणी टाकून त्याचं टेम्परेचर मेंटेन करून घेतोय आपण आणि पाणी आपलं व्यवस्थित पुसून घेतोय टिश्यूने। आता आपला तवा एकदम तयार झालेला आहे डोस्यासाठी। जे ज्वारीचं पीठ आहे आपलं ते मिक्स करून घ्यायचं टाकायच्या आधी आणि सुरुवातीला हाईटवरनं काठाकाठांनी टाकून घ्यायचं आणि नंतर मग मधला भागात टाकायचा आणि सगळीकडे आपण आता टाकून देतोय। जेवढ्या काही गॅप आहे त्याच्यात तिथे सगळा डोस्याचं बॅटर आपण टाकून घेतो आहे आणि आपला हा डोसा टाकून झालेला आहे। गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे टाकताना आणि टाकून झाल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर त्याला आता शिजवून घेतो आहे। वरचा पोर्शन जसा जसा सुकेल तसा तसा आपण तेल लावून घेणार आहे, त्याचा सुकल्यानंतर
थोडंसं तेल लावून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपली मीडियम आहे आणि त्याला छान आता शिजवून घेतोय. ज्वारीच्या पिठाला शिजायला वेळ लागतो थोडा. आणि आता बघू शकता ब्राऊन स्पॉट्स यायला सुरुवात झालेली आहे. तवा इकडे तिकडे सरकवून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचा डोसा. आणि आता हळूहळू सगळे काठ आहे ते आधी सोडून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला हवा तर तुम्ही दुसऱ्या बाजूने शिजवू शकता हा डोसा, नाहीतर एका बाजूने शिजवून तो पण डोसा खूप छान लागतो. तुम्हाला जशा प्रकारे हवा आहे, थोडा सॉफ्ट हवा आहे, कडक क्रंची हवा आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता. आता बघू शकता मी हा डोसा फक्त एकाच बाजूने शिजवलेला आहे आणि आता त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. एकदम क्रंची झालेला आहे. बघू शकता रंग किती सुंदर आले. या डोस्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे. बघू शकता किती क्रंची आणि सुंदर डोसा झालाय. आता दुसरा डोसा टाकताना पुन्हा तवा छान तापवून घ्यायचं. 2 थेंब तेल टाकून त्याला पुसून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळीकडे पाणी पसरवून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं टिश्यूने. गरम आहे तवा. फ्लेम आपली गॅसची हाय ठेवलेली आहे. साईडने हाईट वरनं टाकायचं पीठ. पहिले बाजू काठानी टाकायचं आणि मग मधल्या भागाने टाकायचं. काही गॅप्स असतील तर तिथे पीठ टाकून सगळं भरवून घ्यायचं. आणि आता आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. वरचा पोर्शन थोडासा कोरडा झाला की त्याला आपण तेल लावून घेतोय. सगळे बाजूनी सरकवून आपला डोसा सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यायचा. ब्राऊन स्पॉट्स आले की सगळ्या साईड सोडवून घ्यायच्या. आता आपण सगळ्या साईड सोडवून घेतलेल्या आहे आणि आता ह्या डोस्याला आपण पलटवून घेतोय. बघू शकता किती सुंदर रंग आलाय आणि एकदम क्रंची झालेला आहे. आपल्याला दोन्ही साईड शिजवून घ्यायचे असतील तर तुम्ही दोन्ही साईड शिजवू शकता. आणि दुसरी साईज आपण आता शिजवून घेऊन त्याला पलटवून घेतले. एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे. आपण आता त्याला फोल्ड करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतोय. अशा प्रकारे तुम्हाला हवं तसा क्रंची सॉफ्ट कशा प्रकारे हवा तसा डोसा करून घेऊ शकता. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. रंग पहा डोस्याचा. खूपच टेस्टी आणि सुंदर असा डोसा आपला तयार झालेला. आपण त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. हिरव्या चटणीसोबत हा डोसा खूपच छान लागतो. याला काही पूर्वतयारीची गरज नाही आहे. झटपट होतो, एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल असा हा डोसा. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.